तर धुळेकरांनो, आज आपण बघणार आहोत इको फ्रेंडली डेकोरेशन. कुठे? मंडळाचं नाही, घरात, आणि ते पण साधं सुद्धा छोटं नाही, खूप मोठे डेकोरेशन. जाणून घ्यायचे, चला माझ्यासोबत. तर नमस्कार मंडळी, मी आणि भूषण पोहोचलो तर छान इको फ्रेंडली देखावा बघण्यासाठी स्वप्नील दादांच्या यांच्या घरी. स्वप्नील दादांनी छान स्वागत केलं आणि गेल्याबरोबर आम्ही बघितलं ते नटराजाचं रूप, म्हणजे इतकं सुंदर कोरीव काम, ते पण हाताने केलं त्यांनी. आणि आजूबाजूचं तुम्ही ते डेकोरेशन बघताना ते सगळं इको फ्रेंडली त्यांनी घरी केलं. तर 3-4 दिवसातच हे डेकोरेशन करण्यात आलं तर. आणि आता बघा तुम्ही बाप्पाची ही सुरेख अशी मूर्ती, अशी मूर्ती ना तुम्हाला मोठ्या मोठ्या मंडळात वगैरे असेल ना तर ठीक आहे, पण त्यांनी छान घरात बसवली ती छोटी मूर्ती आणि इतकी सुंदर आकर्षक मूर्ती होती ना, तर त्यांनी ती बनवून घेतली ती. आणि हे सगळं माहिती तुम्हाला जाणायचं असेल ना तर यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकले, पण तोपर्यंत आता छानसा व्हिडिओ बघा. बापाचं इतकं सुंदर रूप आणि इतका छान देखावा. मग आम्ही बापाचं दर्शन वगैरे घेतलं. काका म्हणे थांबा थांबा, कुठे चालले, पहिले प्रसाद घ्या. तर स्वप्नील दादा आमच्यासाठी छान मस्त आहे की मोदक पण घेऊन आले, प्रसाद वगैरे खाल्ला. काका म्हणे 1 ने 2 घ्या. म्हटलं नका काका, एकच बरं आहे. भूषण म्हणे मी तर एकच घेतो, म्हणे डाएट होती. म्हटलं अरे काय डाएट करतो. मग प्रसाद वगैरे खाल्ला आणि आम्ही निघालो तर घरी जायला. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा देखावा? आवडला ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा.